माझं कॉलेज संपल्यावरती एक 2 वर्ष मी मल्टीमीडियामध्ये शिक्षण घेतलं. कॅड हे खूप नवीन इंट्रोड्यूस झालं होतं फॅशन वर्ल्डमध्ये आणि त्याच्यावरती डिझायनिंग करायचं ही नवीन कन्सेप्ट होती. मग 2 वर्ष मी ते शिकले. मग त्याच्यानंतर मी इन हाऊस डिझायनर म्हणून पुण्यामध्ये काम केलं. तिथे बुटिक्स होते, त्याच्यामध्ये काम केलं. मग व्हिज्युअल मर्चंडायझिंग मध्ये काम केलं, त्याच्यानंतर रिटेलिंग मध्ये काम केलं. असं मी 5-6 वर्ष पुण्यामध्ये पहिला जॉब केला. पण जॉब मिळवताना सुद्धा तो मी मिळवला स्ट्रगल करून. म्हणजे मी नेहमी बाबांना म्हणायचे, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, एवढी आपले नातेवाईक आहेत पुण्यामध्ये, कोणाला तरी एकाला सांगा ना, मला जॉब एक्सपिरियन्स पाहिजेलाय. पण बाबांनी तशी काही मदत केली नाही आम्हाला. कधी असं सगळं असं प्लेटमध्ये सजवून नाही मिळालं की हा मी यांची मुलगी आहे म्हणून मला एखादा ऍडव्हान्टेज मिळावं. नाही, जर माझ्यात तेवढी केपेबिलिटी असेल तर मी ते उभं करू शकते, असं नेहमी बाबांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळं पेपरमध्ये आलेल्या जाहिराती बघायच्या, मग ते आपल्या एज्युकेशन फील्डशी रिलेटेड आहेत का, आपण तिथे जाऊ का, मग तिथे जायचे, इंटरव्ह्यूज द्यायचे. मग इंटरव्ह्यू देऊन आल्यावरती जर त्या स्पेसिफिक टाइम मध्ये कॉल नाही आला तर घालमेल, बाबा आपलं गेलं का काय म्हणून तिथे 100 वेळा फोन करून विचारायचे इंटरव्ह्यूचा रिझल्ट काय, इंटरव्ह्यूचा. म्हणजे हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी मुद्दाम आम्हाला शिकवल्या गेल्या. कारण ते जे असतं ना की बाबा यांची मुलगी किंवा यांचा मुलगा मिळाल्या आहे म्हटल्यावरती त्याला ऑटोमॅटिकली प्रिव्हिलेज मिळलं जातं. तर तसं कधी आम्हाला दिलं नाही आणि तसं कधी माझ्या वडिलांना आवडलंही नसतं जर आम्हाला असं ऑटोमॅटिकली ते प्रिव्हिलेज मिळालं असतं तर.